नमस्कार माझ्या बंधू भगिनींनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी लाडकी बहीण या योजनेबद्दल खूप महत्त्वाची बातमी घेऊन आली आहे. आता पोस्टाचे खाते बंद होणार. जर तुमचे पोस्टात खाते असेल तर तुम्हाला 10वा हप्ता मिळणार नाही, तुमचे पैसे बंद होतील अशी बातमी समोर येते. नेमके काय कारण आहे? पोस्टाचे खाते का बंद होणार? कोणाला पैसे मिळणार नाहीत? काय आहे संपूर्ण माहिती? आपण हे आज या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया. तर बघा, लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे. पोस्टाने महिलांना 2 दिवसाची मुदत दिली आहे. पोस्टाकडून सूचना आली आहे. ती जर सूचना तुम्ही पाळली नाही तर तुम्हाला 10वा हप्ता मिळणार नाही. 1 एप्रिलपासून बँकेचे नियम बदलतात. त्याचप्रमाणे 1 एप्रिलपासून पोस्ट ऑफिस आणि इतर बँकांनी नवीन नियम लागू केले आहेत. आपले 31 मार्चला जुने आर्थिक वर्ष संपते आणि 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष चालू होते. या नव्या नियमामुळे सगळ्याच महिलांनी बँकेमध्ये धाव घेतली आहे. त्यामुळे बँकेचे काम सुद्धा वाढले आहे आणि खूप गर्दी देखील झाली आहे. त्यामुळे बँकांनी जसे पोस्ट ऑफिस, स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी तुम्हाला एक नंबर दिलेला आहे. त्या नंबरला तुम्हाला मेसेज करायचा आहे किंवा मिस कॉल द्यायचा आहे. त्यामुळे तुम्हाला हे काम करण्यासाठी कुठेही जायची गरज नाही आहे. त्यासाठी तुमच्याकडे एक मोबाईल असणे गरजेचे आहे. या सूचना आधीही होत्या, पण काही महिलांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे काही महिलांना 7वा, 8वा किंवा 9वा हप्ता अजून मिळालेला नाही. काही महिलांना अजून फक्त 3,000च मिळाले आहेत, तर काही महिलांना 3,500, 4,500, काही महिलांना फक्त 7,500, नाहीतर अशा काही महिला अशा आहेत की त्यांना अजून काहीच मिळालेले नाही आहे. पण 1 एप्रिल या नवीन आर्थिक वर्षापासून सरकारने नियम कडक केले आहेत. त्यामुळे तुम्हाला अटी मान्य कराव्याच लागतील. आता स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस या दोन्ही सरकारी बँक आहेत. आता महिलांचे सर्वाधिक खाते जे आहे ते म्हणजे पोस्ट ऑफिस आणि स्टेट बँकमध्ये आहे. काही महिलांना पैसे पडल्याचे मोबाईलवर मेसेज येत नाही. पैसे किती पडले हे देखील त्यांना समजत नाही. त्यामुळे पोस्ट ऑफिसने एक नंबर जारी केला आहे. तो नंबर आहे 8424054994. मी नंबर पुन्हा एकदा सांगते बघा, 8424054994. हा नंबर नोट करून घ्या. तुमचे जर पोस्टात खाते असेल तर तुम्ही एक मेसेज करायचा आहे. जर स्टेट बँकमध्ये किंवा कुठल्या इतर बँकमध्ये खाते असेल तर त्यासाठी काय करायचे तेही मी पुढे सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. तो नंबर पोस्ट खात्यासाठी आहे. उदाहरणार्थ, तुमचं पोस्ट खाते उघडताना तुम्ही जो मोबाईल नंबर दिला असेल त्या नंबरवरून तुम्हाला मेसेज करायचा आहे. 8424054994 या नंबरवर मिस कॉल द्यायचा आहे. आता मिस कॉल दिल्यावर काय होईल, तो मोबाईल नंबर तिथे रजिस्टर होईल. त्यानंतर तुम्हाला अजून दुसऱ्या नंबरला मिस कॉल द्यायचा आहे. पहिल्या नंबरवर मिस कॉल दिल्याने तुमचा मोबाईल नंबर पोस्टाच्या सिस्टीममध्ये सेव्ह होतो आणि दुसऱ्या नंबरला बॅलन्स इन्क्वायरी यासाठी आहे. तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर झालेला नसेल तर तुम्हाला मेसेज येत नाही. आता तुमचा नंबर रजिस्टर झाला की तुम्हाला अडचण येणार नाही. पैसे खात्यात आहे. खात्यात पैसे किती आहेत, हप्ता नक्की जमा झालाय की नाही ही खात्री जमा करून घ्यायची असेल तर पुढचा नंबर आहे बघा, 7799022509. मी नंबर पुन्हा एकदा सांगते, 7799022509 या नंबरला मिस कॉल द्यायचा आहे. तो तिकडून आपोआप कट होतो आणि तुमच्या खात्यात किती शिल्लक आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला मेसेजमधून कळून जाते. आणि तुम्हाला जर आता तुमचे स्टेट बँकमध्ये खाते असेल तर यासाठी नंबर आहे बघा, 7208933148. या नंबरला मेसेज केल्यावर तुम्हाला संपूर्ण माहिती कळून जाईल. जर तुमची दुसरी कुठली बँक असेल, समजा बँक ऑफ बडोदा, IDBI बँक, जसे ICICI बँक, जर तुम्हाला नंबर काढायचा असेल तर तुम्ही गुगलवर सर्च करू शकता आणि तुमच्या बँकेचा नंबर काढू शकता. तिथून तुम्हाला तुमचे बँकेचे सगळे डिटेल्स कळून जातील. व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. जय हिंद.